डोळ्यासमोर आलं आणि त्यासाठी निश्चितपणानं त्या माणसाने केलेलं योगदान आहे की आपल्याला कधीही विसरता येणार नाही. एक संदर्भ सांगतो मी. मोहन शेठ दादा आम्हाला परवा गाठ पडले होते बाळासाहेब पाटील साहेब, त्यांनी आम्हाला बाळासाहेबांनी तर आमच्या सूचना दिल्या 4 दिवसापूर्वी. तर मोहन शेठ दादा सुद्धा म्हणले अरे साखर कारखाना उभा करणं सोपं नसतं, साखर कारखाना उभा करताना त्या कुटुंबाला तुम्ही पाटील साहेबांनी आम्हाला मदत केलेली आहे का, आपण सगळ्यांना सांगा आणि या कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहण्याची भूमिका घ्या, अशा पद्धतीने सूचना दिल्या. आणि नातं उत्तम नातं सर्व करतं. आज बाळासाहेब पाटील साहेबांना जर बघितलं आपण तर आपल्या बाळासाहेबांच्या बरोबर थोडीच तोड काम असेल प्रचंड मोठी झेप त्यांनी या माध्यमातून घेतल्या. लोकांची चांगला संवाद ठेवला आहे. आपल्या तालुक्याच्या सुखदुःखामध्ये सहभागी झाले. सह्याद्री कारखान्याच्या संबंधानं ज्या पण काही अडचणी असतील त्या सोडवण्यासाठी सोनीरा कारखान्याच्या बरोबरीनं ते पुढाकार घेतात. आता काही मंडळींचं मत येतं इकडे टोळा तिकडे टोळा, पण सलोखा निर्माण करता आला पाहिजे. सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक कारखान्याच्या निवडणुकीच्या या अंतिम टप्प्यामध्ये जी कडेगाव तालुक्यामध्ये जे आपले सभासद आहेत त्या सभासदांच्या मेळाव्याला उपस्थित असणारे राज्याचे माजी मंत्री आणि सातारा जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते, आपल्या सर्वांचे मार्गदर्शक, सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे सर्व आदरणीय बाळासाहेबजी पाटील यांचं मनोगत आपण सर्वांनी ऐकलं. पश्चिम महाराष्ट्रातील आपले पदवीधर विधान परिषदेचे आमदार, विधिमंडळातील आमचे ज्येष्ठ सहकारी मार्गदर्शक आदरणीय अनुकाका लाड, व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्व मान्यवर, मोठ्या संख्येने या ठिकाणी आजच्या या मेळाव्यासाठी उपस्थित असणारे कडेगाव तालुक्यातील सर्व सभासद, कारखान्याचे आजी माजी संचालक, कारखान्याचे कामगार आणि आदरणीय बाळासाहेब पाटील यांच्यावर गेल्या अनेक वर्षांपासून या कारखान्याच्या माध्यमातून त्यांच्या बरोबरीने ज्यांनी काम केलं असे उपस्थित असणारे व्यासपीठावरील सर्व प्रमुख नेतेगण, कार्यकर्ते आणि पदाधिकारी, सह्याद्री सहकारी साखर कारखान्याची निवडणूक लागली. आज मुळात आम्हा सर्वांना कारखान्याचा धक्का होता. आदरणीय अरुणांनी त्यांचं मनोगत व्यक्त केलं आणि त्यांनी वाक्य बोलून दाखवलं की खऱ्या अर्थाने सह्याद्री सहकारी साखर कारखान्याची निवडणूक ही लागायला नको हवी. गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने चर्चा होती की काही मंडळी सह्याद्री कारखान्यामध्ये आदरणीय बाळासाहेब पाटीलांच्या कारखान्यातलं जे कामकाज आहे त्या कामाला कुठेतरी रोख लावण्याकरता काही त्यांच्या विधानसभा मतदारसंघातील कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील जे असमाधानी लोक आहेत त्या असमाधानी लोकांना एकत्रित करून स्वर्गीय डी पाटील साहेबांच्या विचाराला रोखण्याकरता एक प्रयत्न म्हणून पॅनल टाकून इथं निवडणूक लावण्याचा प्रयत्न करणार. अनेक चर्चा आम्ही ऐकत होतो. सातारा जिल्ह्यातल्या वर्तमानपत्रामध्ये काही बातम्या येत होत्या. या सगळ्या गोष्टींवर आमचं बारीक लक्ष. आज खरं तर अरुणांनी आपल्या ज्या भावना व्यक्त केल्या त्यात अनेक गोष्टींचा आवर्जून उल्लेख अरुणांनी. इथं बसलेल्या प्रत्येक व्यक्तीला मला एक विनंती करायची,
आणि ते अत्यंत टिमकीने विनंती करेल की सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचा सभासद म्हणून आपण जेव्हा आपल्या कडेगाव तालुक्यामध्ये दुष्काळ होता, जेव्हा आपला कडेगाव तालुक्यामध्ये ऊसाची कमतरता होती, जेव्हा या जिल्ह्यातले अनेक कारखान्यांमध्ये ऊस पाठवण्याकरता आपल्याला शेतकरी म्हणून त्या दुष्काळी परिस्थितीत अनेक अडचणींना सामोरे जावं लागत होतं, त्या काळामध्ये के.डी. पाटील साहेबांनी पुढाकार घेतला. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब, स्वर्गीय यशवंतराव मोठे भाऊ असतील आणि आपल्या कडेगाव तालुक्यातील तत्कालीन असणाऱ्या खानापूर तालुक्यातील ह्या आपल्या परिसरातील आदरणीय मुंडराव कदम दादा, आदरणीय पटकरावजी कदम साहेबांच्या शब्दाखातर काही हजारोचे सभासद होते. ते सभासद करत असताना आपल्या त्या काळातला असणारा जो खानापूर तालुका आणि दुष्काळी तालुका म्हणून होता, त्या तालुक्यातील आपल्या परिसरातील शेतकऱ्यांना आणि गावातील लोकांना कुठेतरी आधार देण्याचं काम हे स्वर्गीय के.डी. पाटील साहेब आणि सह्याद्री कारखान्याच्या माध्यमातून झालं, हे तुम्ही आम्ही आज विसरू शकत नाही. खरं पाहिलं तर दुष्काळाच्या परिस्थितीतनं जे काही थोडंफार पाणी त्या काळामध्ये आपल्याला निसर्गाच्या माध्यमातून इतर माध्यमातून मिळत होतं आणि या कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील असणारी आपली खानापूर कडेगाव तालुक्यातली जी काही गावं होती, ज्याच्यातनं आपले शेतकरी कष्टाने ऊसाचं पीक काढत होती, अशा लोकांना सह्याद्री कारखान्याने त्या काळात एका संघर्षाच्या परिस्थितीमध्ये आपल्या शेतकऱ्यांना लोकांना मोठ्या प्रमाणात आधार देण्याचं काम की जी काय आम्ही सगळी आपण इथं बसलेली व्यासपीठावरची मंडळी आहोत, समोर बसलेली लोक आपण सगळे एका विचाराचे आहोत. आज स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब महाराष्ट्राचे शिल्पकार, महाराष्ट्राचे प्रथम मुख्यमंत्री, देशाचे उपमुख्यमंत्री, त्यांच्या सोबत खांद्याला खांदा लावून स्वर्गीय के.डी. पाटील साहेबांनी कराड शहराचं राजकारण केलं, त्या संपूर्ण तालुक्याचं परिसराचं राजकारण